श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या लाडक्या बाळा, मला माहीत आहे की तू सध्या कोणत्या परिस्थितीला तोंड देत आहेस, पण तू जराही काळजी करू नकोस. माझे आशीर्वाद क्षणोक्षणी तुझ्या सोबत आहेत. बाळा, स्वामी बोलतात, जे लोक त्यांच्या आयुष्यात सुख असतानाही माझ्या चरणी अर्पण होतात, त्यांची साथ मी कधीही सोडत नाही. बाळा, या काही दिवसात तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो, पण तुम्ही फक्त तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा, कारण मी तुम्हाला मार्गदर्शन करील. स्वामी म्हणतात, मी तुझ्या आणि तुझ्या कुटुंबावर कधीही आनंद आणि शांतता आणि प्रेम याची कमी होऊ देणार नाही. मी सदैव तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर प्रेम, आनंद, शांतीचा वर्षाव करील. तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? तू आम्हाला मानतोस ना? मग तू आमच्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घे. बाळा, विश्वास असेल तरच सबस्क्राईब कर. बाळा, तुमचा देव तुमच्यावर विश्वास ठेवतो. बाळा, तुमच्या देवाचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. त्यामुळे आजचा हा संदेश पूर्ण ऐकावा अशी त्याची इच्छा आहे. बाळा, स्वामी सांगतात, आमच्या शक्तीवर विश्वास आहे. मग तू आमचा हा संदेश पूर्ण ऐकशील याची आम्हाला खात्री आहे. आणि आमचा हा स्वामी संदेश तू मधातून सोडून जाऊ नको. आमचा हा विश्वास तू तोडू नकोस. बाळा, येणारे पुढील 6 मिनिटे तुझं आयुष्य बदलू शकतात. त्या येणाऱ्या 6 मिनिटामध्ये एवढी ताकद आहे की तुझं रडकं आयुष्य अतिशय सुखी आणि सोपं बनवू शकतात. बाळा, स्वामी म्हणतात, शरीर आजारी पडल्यावर त्याचा परिणाम जसा वेगळ्या प्रकारे शरीरावर जाणवतो, तसं मन आजारी पडल्यावर व्यक्तीच्या व्यवहारात, वागण्यात, बोलण्यात बदल झाला तर ते कारणी असतात. त्यामागे आपण भूतबाधा किंवा अंगात येणे असं न समजता तो एक मानसिक आजार आहे हे समजून घेतलं पाहिजे. मानसिक आजार माणसापेक्षा ते एका तज्ज्ञाला जास्त समजतो. मानसिक आजार मानसोपचार तज्ज्ञाकडे नेल्याने त्याच्या सल्ल्याने उपचार केल्याने बरे होतात, न की कोणत्या बाबाच्या मंत्रांनी किंवा त्यांच्या शक्तींनी बरे होत असतात. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा ठेवू नका. स्वामी बोलतात, तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काळ दिवस हे आजचे समीकरण आहे. आयुष्य मनसोक्त जगून घ्या, बाकी नशिबावर सोडून द्या. रात्री फुलांना सुद्धा माहिती नसतं की सकाळी मंदिरात जायचं की स्मशानात. त्यामुळे झोपताना सर्व काही बाजूला सोडा. रात्री झोपताना चिंतामुक्त व्हा आणि झोपा. धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे की जे आपलाच मार खाऊन परत आपल्याच बिलगतात. नाती जपत चला, कारण आज माणूस एवढा एकटा पडत चालला आहे की कुणी त्याचा फोटो काढणार नाही, म्हणून तो सेल्फी काढत आहे आणि त्यालाच लोक फॅशन असे म्हणतात. स्वामी सांगतात, तुमच्या नकळत तुमचीच कुणीतरी तुमच्यासाठी देवाकडं काहीतरी मागतंय. हे तुमचंच कुणीतरी कधीकधी तुमच्यासोबत तुमच्या सहवासात नसतं,
पण ते प्रार्थनेने आणि मनाने नेहमी तुमच्याकडे असतं. ते कुणीतरी आपलं माणूस आहे हेही कळणे कठीण असते, कारण कुणीतरी आपल्या नजरेसमोर नसतं. म्हणून आयुष्य जेवढे पण जगा तेवढे आनंदात जगा. जेव्हा पण कधी तुम्हाला देव काहीतरी देतं तेव्हा त्याचं तुमच्या कुणीतरीने मनातल्या मनात त्याचे आभार माना, कारण त्यानेच ही प्रार्थना केलेली असते. आणि त्याहून महत्त्वाचे, आपण कधीतरी कोणासाठी तरी त्या कुणीतरीच्या रांगेत उभे राहावे, कारण दुसऱ्यासाठी मागितलेले देव पूर्ण करतो असे म्हणतात. बाळा, तुझा विश्वासच आज तुला देवाचा एक मोठा अनुभव आणून देईल. त्यामुळे विश्वास ठेव आणि पुढील येणारे 6 मिनिटे चुकवू नको, कारण ह्या 6 मिनिटात तुझं जे आता खराब आयुष्य चाललं आहे ते चांगलं करण्याची ताकद आहे. तुझी आर्थिक परिस्थिती, हे सर्व काही हे चांगलं करू शकते. त्यामुळे येणारे आत्ताचे 6 मिनिटे हे मुळीच चुकवू नका. स्वामींचा हा अतिशय पवित्र असा स्वामी संदेश हा मधातून सोडू नका. स्वामी बोलतात, कितीतरी असे क्षण येतात ज्यावेळी आपल्याला मन मोकळं करायचं असतं. मनात कसलाही भाव न ठेवता त्या भावना जशास तशा मांडायच्या असतात. पण कधी असं होतं की आपल्याला त्या भावना मोकळ्या मनाने मांडता येत नाही. आणि कधीतरी असं होतं की भावना व्यक्त करायला समोर अशी व्यक्तीच सापडत नाही. आणि तेव्हाच देव हा एक पर्याय दिसतो, ज्यांच्यासोबत आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो, आपल्या इच्छा त्यांना सांगू शकतो आणि त्यांचा अनुभव देखील आपल्याला येतो. स्वामी बोलतात, हीच अशी अनेक दुःख घेऊन आपण शेवटच्या प्रवासाला निघतो. आणि म्हणूनच तर वंपूच्या या ओळी मनाला स्पर्श करून जातात. स्वामी म्हणतात, हे सदैव लक्षात ठेवा, समोरची व्यक्ती जोवर आपल्या दुःखात सामील होण्याच्या मनस्थितीत असते तोवर त्या व्यक्तीशी आपले दुःख वाटणे योग्य असते. एकदा का ती व्यक्ती स्वतःच्या वर्तुळात गेली की आपणही आपली दुःख कवाडे बंद करायची, दुःखाच्या गोगलगाईचा कवचात परत ठेवावे आणि त्यावर गुलाबाची पाकळी ठेवून जगाला वेड बनवावे. जे काही भिजायचं ते आतल्या आत भिजायचं, ह्यालाच गुदमरण असे म्हणतात. तसं खरं तर गुदमरण आणि आत्महत्या ह्यात फरक इतकाच की आत्महत्येत माणूस एकदा मरतो आणि गुदमरणात माणूस क्षणोक्षणी मरतच राहतो. त्यामुळे आयुष्यात सुखी राहायचं असेल, आनंदी राहायचं असेल, आयुष्याला आयुष्यासारखं जगायचं असेल तर स्वामींवर विश्वास ठेवा, त्यांची भक्ती करा. तुम्हाला आयुष्यात चांगलेच अनुभव पाहायला मिळतील. बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामीचा तुमच्यावर खूप जास्त विश्वास आहे की तुम्ही त्यांचं नाम स्मरण कराल, तुम्ही त्यांचं नाम जपाल, तुम्ही त्यांचा संदेश पूर्ण ऐकाल, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवाल. त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी येणारे 3 मिनिटे स्वामींचे हे चांगले संदेश ऐकून जा. तुमच्या आयुष्यात स्वामींचं वरदान लागेल, कारण स्वामींना स्वतः तुमच्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास तुम्ही तुटू देऊ नका. त्यासाठी तुम्हाला फक्त येणारे 3 मिनिटेच हा संदेश ऐकायचा आहे. जर तुम्हाला कंटाळा येत असेल, तुम्हाला ऐकावंसं असं वाटत नसेल तरीही ऐका, कारण कदाचित हे 3 मिनिटे तुमचे पुढील 30 वर्षे आयुष्य हे बदलून टाकतील. त्यामुळे या 3 मिनिटांना कमी समजू नका. या 3 मिनिटांमध्ये खूप ताकद आहे.
स्वामी बोलतात अनोळख्या व्यक्तींना भाकरी द्यावी, पण ओसरी देऊ नये, कारण तसे लोक कधी काय करतील हे सांगता येत नाही. आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून, वाचून किंवा बघून हे मुळीच समजत नाही. त्यासाठी स्वतः जगावं लागतं, त्याशिवाय आयुष्य काय आहे हे कळत नाही. बाळा, आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसतं. आणि आयुष्यात धडेही असे शिकवले जातात. पहिले परीक्षा घेतली जाते आणि नंतर धडे शिकवले जातात. या आयुष्यात पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपीही करता येत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही खूप वेगळी वेगळी असते. आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका, त्याने जगणे बाजूला राहून जाते. तुम्ही चांगले जगू शकत नाही. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार, सगळं इथं सोडून जायचं आहे. मग एवढा पैसा कशाला कमवायचा? जेवढी गरज आहे तेवढंच कमवा आणि आयुष्य सुखा समृद्धीने आणि आनंदाने जगायला शिका. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबती कुणीतरी हवं असतं, पण असे का घडते की जेव्हा ती व्यक्ती हवी असते तेव्हाच ती आपल्याजवळ नसते? तर बाळा, याचं एकच उत्तर आहे, स्वामींवरती विश्वास. तुमचा जेव्हा स्वामींवरती पूर्ण विश्वास असतो तेव्हा कोणतीही गोष्ट हे तुम्हाला स्वामी अडकू देत नाही. बाळा, स्वामी आयुष्यामध्ये अनेक संध्या तुम्हाला देत असतात. आयुष्यात अनेक संधी चालून येतात. आपण जर का त्या पकडल्या नाहीत तर दोष आपलाच आहे. या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे. नंतर देवाला दोष देण्यात याचा काय अर्थ? जेव्हा देव स्वतः वरदान, आशीर्वाद म्हणून ह्या संध्या आपल्या जवळ पाठवतो तेव्हा आपण त्या संध्यांचं सोनं केलं पाहिजे. वेळ गेल्यानंतर देवांनाही दोष देऊन याचा काहीच अर्थ नाही. आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कुणीही चोरू शकत नाही. आयुष्यात काय गमावलंय ह्यापेक्षा काय कमवलंय याचा जास्त विचार करा. कारण आता जे गेलं ते गेलं, पण काय तुम्ही कमवलंय त्यावर लक्ष द्या. आयुष्यात काही करून दाखवायचं असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य असं काहीच नसतं. बाळा, आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाहीत. आयुष्यात खूपदा बुद्धी जिंकते, हृदय हरतं. पण बुद्धी जिंकूनही हरलेली असते आणि हृदय हरून देखील जिंकलेलं असतं. बाळांनो, आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू तुम्हाला जिंकण्याची काही सवयच आहे. तुम्ही रोजच जिंकतच असता. आणि जर कधी हरला तर असे हरा तेव्हा की जणू तुम्हाला सतत जिंकण्याचा कंटाळा आला होता, म्हणून थोडीशी गंमत म्हणून हरला आहात. आयुष्यात नशिबाचा भाग हे फक्त 1% असतो आणि मेहनतीचा, कष्टाचा आणि परिश्रमाचा भाग हा 99% असतो. त्यामुळे ठरवायचं तुम्हाला आहे, नशिबावर राहायचं की आयुष्यात मेहनत करायची, आयुष्यात परिश्रम घेऊन पुढे जायचं. आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात. आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असंही नाही. बाळा, स्वामी बोलतात प्रत्येक गोष्ट ही मनासारखी होईल असंही नाही. स्वामी बोलतात आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो.
त्यामुळे भावनिक राहाल तर आनंदी राहाल आणि स्वार्थी राहाल तर सदैव दुःखी राहाल. स्वतःचा सोबत इतरांचा सुद्धा विचार करा. एक साधा विचार सुद्धा तुमचं आयुष्य उजळवू शकतो. म्हणून नेहमी नवे विचार मिळवत राहा. त्या नव्या विचारांना नव्या दिशा देत राहा. एकांतात मिळणाऱ्या क्षणाचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन व्यक्त होतो. कधीकधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं, दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावं लागतं. जीवन यालाच म्हणायचं असतं, दुःख असूनही दाखवायचं नसतं. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखीन हसायचं असतं. स्वामी बोलतात, कधीकधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव देऊन जातात आणि तेच अनुभव आपल्याला काहीतरी नवीन असं आयुष्यात शिकवून जातात. छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात आणि त्या छंदावर जर प्रेम असेल तर आयुष्यात बदलून जातं. जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठलेली असते. जीवनात आनंदी राहायला शिका. त्यासाठी तुम्हाला खूप जास्त मेहनत करायची गरज नाही. जे काही करताय त्यातून जे काही मिळतंय त्यातून तुमचं 2 वेळचं जरी भागत असेल तरीही त्यात समाधान माना. नक्कीच खूप सुखी राहाल. जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल तर खाचळणे पार करावे लागतील. स्वामी सांगत असतात, माझा स्वामी संदेश जो माझा प्रिय स्वामी भक्त येत्या 3 मिनिटापर्यंत पूर्ण ऐकून बघेल किंवा जर खूपच मोठा त्याला आशीर्वाद हवा असेल, त्याची इच्छा त्याला वाटत असेल की पूर्ण व्हावी आणि जर तो का पूर्ण ऐकेल तर त्याची इच्छा पूर्ण होणारच याची गॅरंटी आम्ही घेतो. त्यामुळे स्वामींचा हा स्वामी संदेश पूर्ण ऐका. जर तुमची ही इच्छा असेल की स्वामी तुमची मोठी इच्छा पूर्ण करावं, त्यामुळे स्वामींना फक्त त्यांची भक्ती आणि नामस्मरण करणारेच भक्त आवडतात. स्वामींचे नामस्मरण करा, सोबतच त्यांचा हा स्वामी संदेश ऐका. तुम्हाला याचा चांगलाच अनुभव मिळेल. कदाचित स्वामी येत्या काही दिवसात तुमची इच्छासुद्धा पूर्ण करतील. स्वामींवर तुमचा विश्वास असेल तरच हा संदेश पूर्ण ऐकून तर बघा. स्वामी बोलतात, ज्या माणसाकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसाच्या आयुष्याची इमारत उभी राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेल असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही. तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे. तारुण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते आणि तुम्ही आयुष्यात किती पैसा कमवला यावरून तुम्ही किती जीवन कमी जगला हे कळते. कारण पैसे कमवताना जीवन जगणे ते पण सुखा समाधानात हे अशक्यच असतं. त्यामुळे नेहमी एक लक्षात ठेवा, नेहमी तुम्ही तत्पर राहा. बेसावध आयुष्य जगू नका. परिश्रम हे जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे. स्वामी आई बोलतात, पायाला पाणी न लागता पण कुठं समुद्र पार करू शकतो, पण माणसाचे आयुष्य अश्रूशिवाय पार करता येत नाही. यालाच खरे आयुष्य म्हणतात. पैशाशिवाय जीवनात अर्थ नाही. एक अर्थ असला म्हणजे जीवनात पुष्कळ अर्थ असतात. पैसा म्हणजे जीवन नाही आहे. पैसा फक्त जीवन जगण्याचे साधन आहे आणि तो नसावा असंही नाही, तो असणंही तेवढाच गरजेचं आहे.
भूतकाळ आपल्याला आठवणीचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळातच देतो. माणसाने आपल्या आयुष्यात सुख, दुःख, मान, अपमान, स्तुती, निंदा, लाभ, हानी, प्रिय, अप्रिय या गोष्टी समान समजाव्यात आणि जेव्हा तो व्यक्ती समान समजण्यास सुरुवात करतो तेव्हा त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही चांगली होण्यास सुरुवात होते. माणसाला बोलायला शिकवण्यास किमान 2 वर्षे लागतात, पण काय बोलावे हे शिकण्यास त्याचं पूर्ण आयुष्य हे निघून जातं. लक्षात ठेवा, आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे आणि त्यासाठी जे तुम्ही विचार करतात त्यावर लक्ष ठेवा. तुम्ही कसले विचार करतात हे माहीत असणे गरजेचं आहे. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम होय. संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तृत्वाला प्राधान्य द्या. स्वामी सांगतात, सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगायोग आहे, परंतु सज्जन म्हणून मरणे ही आयुष्यातील भराची कमाई आहे. आयुष्यभर तुम्ही सज्जन म्हणून जगला आणि सज्जन म्हणून मेलात, यावरूनच कळते की तुम्ही किती साफ मनाचे व्यक्ती होता. आयुष्य तुम्ही किती सुखाने आणि समाधानाने जगले आहे. समाधानी राहण्यातच आयुष्यातील सगळ्यात मोठं सुख आहे. स्वामी म्हणतात, सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे पाप होई. इतके कमावू नये, आजारी पडू इतके खाऊ नये, कर्ज होईल इतके खर्चू नये आणि भांडण होईल इतके बोलू नये. प्रत्येक गोष्ट आयुष्यात केलीच पाहिजे, पण त्यासाठीही काही मर्यादा आहेत. मर्यादापेक्षा जास्त जर काही गोष्टी कराल तर आयुष्यात खूप वाकडं काम होईल. आयुष्यात ज्या गोष्टी न व्हायला पाहिजे होत्या त्यासुद्धा होऊन बसतील. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. सुरुवात अशी आहे तर शेवटही असाच होईल याचा काही वेगळा अर्थ नसतो. त्यामुळे सुरुवात कशी झाली यावर लक्ष द्या आणि शेवट कसा होईल यावरही लक्ष द्या. जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन हे परत कोणालाच मिळत नाही. वेळ हा एखाद्या वाहत्या नदीसारखा असतो, कारण एखादा स्पर्श केलेल्या पाण्याला पुन्हा तुम्ही स्पर्श करू शकत नाही. तसंच एखादी निघून गेलेली वेळ पुन्हा ते येऊ शकत नाही. त्यामुळे आयुष्यात वेळेला महत्त्व द्या. जे वेळ आहे त्या वेळीला जाऊ देऊ नका. स्वामी म्हणतात, जो माझा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याची आज संपूर्ण इच्छा मी पूर्ण केल्याशिवाय कोणावर दुसऱ्यावर लक्ष देणारच नाही. त्यामुळे कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि स्वामींचा हा स्वामी संदेश तुम्ही पूर्ण ऐकलाय हे आम्हाला कळण्यासाठी कमेंटमध्ये 1000 असं अंकामध्ये लिहायला विसरू नका, जेणेकरून आम्हालाही समजेल की तुम्ही आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला असाल. त्यामुळे कमेंटमध्ये 1000 असं लिहायला विसरू नका. स्वामींचा हा संदेश आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. म्हणा एकदा प्रेमाने, श्री स्वामी समर्थ.